सर निकालासंदर्भात आहे निकाला ते ठीक आहे. राम मंदिराचं काय आहे का साहेब मराठीत प्रश्न होता की मोदींनी म्हटलं आहे की 22 तारखेला संपूर्ण देशात दिवाळी सणाप्रमाणे हा सोहळा साजरा व्हावा. आपली काय प्रतिक्रिया आहे की माझ्या मते त्या क्षणी दिवाळी साजरी करायला हरकत नाही, पण ती दिवाळी साजरी केल्यानंतर देशाचं जे काही दिवाळं काढले यांनी त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे दिवाळी साजरी जरूर करा, कारण राम मंदिर निर्माण होतं आहे. पण राम मंदिराचं निर्माण केल्यानंतर जे दिवाळं वाजलेले आहे गेल्या 10 वर्षात त्याच्यावरती सुद्धा खुलेआम चर्चा झाली पाहिजे. मग ती चाय पे चर्चा करा, बिस्किट पे करा, फरसाण पे करा, शेव फाफडा पे करा, कशावरही करा, पण चर्चा होऊ द्या, ढोकळ्यावरती चर्चा करा. उद्धव साहब, जो शंकराचार्य जी है वो कह रहे हैं कि अधूरे मंदिर में पूजा करना ठीक नहीं, शास्त्र की खिलाफ है. इसलिए मैंने कहा कि मैं कोई पंडित नहीं हूँ, मैं भक्त जरूर हूँ लेकिन देशभक्त हूँ, अंधभक्त नहीं हूँ. और अंधभक्त हो तो मैं देशभक्त हूँ, देश का अंधभक्त हूँ. शास्त्र में मैं नहीं जाना चाहता. राम मंदिर होना चाहिए, मेरे पिताजी की भी इच्छा थी, हमारी सबकी है, आपकी भी है. और राम मंदिर का निर्माण होने जा रहा है, आनंद का क्षण है, तो खुशी तो मनानी चाहिए. लेकिन शास्त्र में क्या लिखा है और उसके अनुसार कैसे होना चाहिए, एक सलाह मशवरा होनी चाहिए, सलाह मशवरा होनी चाहिए. और मैं मानता हूँ जो भी जिसने किसी ने ये मुहूर्त या तारीख तय की होगी तो उन्होंने जो पंडित है उनके साथ सलाह मशवरा की होगी. अन्यथा शंकराचार्य जी जिसको हम मानते हैं, शंकराचार्य मानते हैं, उनकी सलाह लेने की आवश्यकता थी और आज भी अगर हो सके तो लेनी चाहिए. उसमें कमी, इसमें कोई ऐसी बात नहीं है. अहंकार की क्यों है बात? अगर कुछ अच्छी बात करने जा रहे हैं तो सब कुछ अच्छा होना चाहिए. खैर वो तो बात शास्त्र की रही, उसमें मैं नहीं जाना चाहता. जैसे मैंने कहा मैं कोई पंडित नहीं हूँ, मैं तो राम भक्त हूँ, देशभक्त हूँ. और राम मंदिर होने जा रहा है उस वक्त तो दिवाली मनाई जानी चाहिए. और इसलिए तो हम राम मंदिर में जा रहे हैं. शाम को गोदावरी के किनारे पर हम आरती भी कर रहे हैं. सिर्फ दिवाली मनाने की बात प्रधानमंत्री कर रहे हैं, उसके बाद मराठी में जो कहते हैं दिवाळं, उसके ऊपर भी बाद में चर्चा होनी चाहिए. वो चर्चा चाहे आप चाय पे करो, कॉफ़ी पे करो, लस्सी पे करो, ढोकळे पे करो, शेव फाफडा पे करो, फरसाण पे करो, मुझे कोई एतराज नहीं है. सर काल कार सेवकांची बैठक झाली सेना भवनात, त्यांना देखील सर्वांना नाशिकसाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. 1992ला जे कार सेवक होते त्यांनी काही फोटो देखील दाखवले. ते म्हणजे त्या फोटोवर शिवसैनिकच दिसत आहेत जे बाबरीच्या मध्यदिवस होते. नक्कीच, आणि त्यांचं योगदान मोठं आहे, त्यांना विसरता येणार नाही. त्याच्यामध्ये अनेक कारसेवक आता दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही आहेत, पण सुदैवाने जे आपल्यामध्ये आहेत त्यांचा तो गौरव आहे. कारण त्यांनी जर का ते धाडस केलं नसतं तर आजचं राम मंदिर झालं नसतं. कारण आज ते ज्या काय घुमटावरती झेंडे लावणारे आहेत ते चढू शकले नसते जर हे तेव्हा घुमटावरती बाबरीच्या चढले नसते तर. त्याच्यामुळे झेंडे लावायला अनेक येतात, पण जेव्हा लढण्याची वेळ असते तेव्हा आपण कुठे होतात हा प्रश्न, त्याचं उत्तर कोणाकडे नाही. आज जे तिकडे झेंडे लावतात त्यांच्याकडे. उद्धवजी पंतप्रधानांनी तारीख जाहीर केली 22 तारीख, त्यानुसार उद्घाटन होतं आहे. पण तुम्ही कधी जाणार राम मंदिर आणि श्रीरामाच्या दर्शनाला? राम मंदिराच्या लोकार्पणाचा मुहूर्त त्यांनी केलेला आहे. मी यापूर्वी सुद्धा अनेकदा सांगितलेलं आहे की राम मंदिर जेव्हा निर्माण झालेलं नव्हतं त्यावेळेलाही कोणी न सांगता आम्ही स्वतःहून 2 वेळा तिकडे गेलेलो आहे. आणि मी तर असं म्हणेन, त्याचं श्रेय मी घेत नाही आहे, पण राम मंदिर हा मुद्दा थंड बस्त्यामध्ये जेव्हा पडला होता, राम मंदिर होणार की नाही, तेव्हा शिवसेनेने घोषणा केली होती पहिले मंदिर फिर सरकार. आणि शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यामध्ये मी जाहीर केलं होतं की तो नोव्हेंबर महिना होता, मी अयोध्येला जाणार. आणि जाताना शिवजन्मभूमीची माती घेऊन मी राम जन्मभूमीला गेलो होतो. तुम्ही माना अथवा नका मानू, पण शिवजन्मभूमीची माती तिकडे घेऊन गेल्यानंतर 1 वर्षाच्या आत कोर्टाने निकाल दिला आणि तो राम मंदिराच्या बाजूने दिला. त्याच्यामुळे माझ्या मनात जेव्हा प्रेरणा येईल तेव्हा मी जाणार आहे नक्की. कारण ती काय कोणाची खाजगी मालमत्ता नाही आहे आणि प्रभू रामचंद्र हे सगळ्यांचे आहेत. त्याच्यासाठी एक प्रतीक म्हणून आम्ही ज्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे अशा काळाराम मंदिरात जातो आहोत. अयोध्येला मी 2दा गेलो, मुख्यमंत्री झाल्यावरती सुद्धा गेलो होतो. आणि या नंतर सुद्धा एकदाच कशाला, ज्या ज्या वेळेला माझ्या मनात येईल त्या वेळेला जाईल.